सगळ्या बेडवरती तुम्ही कपडं बॅग सगळं टाकून दिले. मी का मोलकरी नाही का तुमची? अख्खा दिवस कामं करायला तुमची. मशीनची स्प्रिंग तुटल्यामुळे 1, 2 ते 3 वेळा मला मशीन प्रेस करावं लागते. आता आपली स्प्रिंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अर्धच नुकश आहे. जा घे जा, तांगरी तांगरी जेवून झाली जा. आता का गाडी आणायला तू बॅटरी आणायला दा सांगला तोंडा करा बघत राहील त्याच्या पाय दुखण्यावरती पायरीवर बसते ना यो तिथं बसून बसून डुलक्यात येत होता. यो कधी खाली पडला मला पण नाही. जेव्हा पडला ना ओरडला ना जोरात तेव्हा मी धावतो झाली पण याला झाला काय बघितलं ते वरून पडला खाली झोपेमध्ये. चला चिन्मय शेट आले फिरून. काय रे फिरायला गेलता? काय काय बघितलं? कुठे गेलता फिरायला? काय काय बघून आला? पिक्चर बघायला गेलता? बाबा बाबा नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे शुक्रवार आणि मी ब्लॉगला आपल्या संध्याकाळी सुरुवात केलेली आहे. आता एक संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. चला आता संध्याकाळचं चाय बनवत ठेवते, कारण की आता हे थांब रे. हा बघा आला लगेच. काय पोरगा शी, मला बोलू पण देत नाही तुमच्यासोबत काय. तर चला आता संध्याकाळचे 5 वाजले जातात आणि मी आता संध्याकाळचं चाय बनवत ठेवणार आहे, कारण की आता हे जातील प्लांटवर. ओके, आणि मला आता संध्याकाळी पण ऑर्डरच्या भाकऱ्या द्यायच्या आहेत आणि आता माझ्या मदतीला इथे कोणी नसणार आहे, कारण की हे आता प्लांटवर जाणार. चिन्मयचा काय पत्ता नाही अजून यायचा, किती वाजता येईल काय माहिती. आणि मोनिश तरी कामावर आहे. तर चला आता चाय बनवते, चाय वगैरे पिऊन घेते, त्याच्यानंतर मग झाडलोट करून घेते संध्याकाळचं, त्याच्यानंतर मग उन्हावणी घेईन. नाहीतर मग कसं होतं माहिती आहे का, एकदा उकड काढली ना की पुन्हा कोणाचा तरी कॉल येतो आणि मग पुन्हा उकड काढायला लागते. मग ते परतचं काम वाढतं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा-पाऊण घंटा असंच वाया जातो. म्हणून जरा 5:30पर्यंत वाट बघेन. अजून बघू कोण अजून कस्टमरचा कॉल येतो आहे का भाकरींसाठी. मग 5:30 पावणे 6 झाले की मग उकड काढायला ठेवून देणार आणि ज्यांची ऑर्डर आहे त्यांना भाकऱ्या कंप्लीट करून देणार. ओके चला. सो फॅन बंद केला आहे मी, कारण की फॅनचा खूप आवाज येतो ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला असा पण बॅकग्राऊंडला खूप आवाज येते, कारण की बाजूलाच मशीन वगैरे ते चालू आहेत ना, कन्स्ट्रक्शनचं काम आहे, तर त्याच्यामुळे जाम आवाज येतो नुसता खडखड उठल्यापासून डोकं जड झाले ते आवाज घेऊन घेऊन. चला आता असो चाय ठेवते एकीकडे आणि मग झाडूट करायला सुरुवात करते. चला मंडळी, या आता संध्याकाळचा चहा पिवायला तर यो भिजवला यो तर सोडीतच नाही. खाली रा पाय दिला खायला ते नाही खात तो. चला आता हे पण चहा घेतील ना, प्लांटवर जातील 1:30पर्यंत. आता जेवायला कोण सांगा मला, आता भाकऱ्यांची पण ऑर्डर आहे. तुम्ही ते जाल तर मलाच प्रेस करायला लागतील, शेकवायला लागतील भाकरी. चिन्मय कधी येईल ना कधी नाही. जेवायला का बनवणार? चिकन आणलं. चला संध्याकाळच्या जेवणामध्ये चिकनच बनवू. बरेच दिवस झाले ते चिकन खाल्ला पण नाही. जेवायला बनवायचं तरी काय, तेच प्रश्न पडतात रोज उठल्यावरती, काय बनवायचं जेवायला. सकाळी मच्छीला पण नाही गेलो ना, त्या भाकरी होत्या ना, त्याच्यामुळे मच्छीला पण नाही जायला काय भेटला. चिकनच बनव. दुपारी तर अंड्याची भुर्जी बनवलेली, तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं. अजून चिन्मयचा पण पत्ता नाही. 5 किती वाजले? 5 वाजलं? 5:15 वाजले. तो येईल 6-6:30पर्यंत येईल, 7 वाजेपर्यंत. मला आता पुन्हा भाकरी द्यायच्या आहेत कस्टमरच्या, तर आता झाडलोट वगैरे करून घेते, चाय पिते ना, त्याच्यानंतर मग भाकऱ्या बनवल्या येईल. हे बघा आता इथे उकड काढून घेतलेली आहे मी, आता हे थंड करायला ठेवलं आहे. तर आता पुन्हा आपल्याला 18 भाकरींची ऑर्डर आहे संध्याकाळी. ओके, आता 5:30 वाजलेत आणि मी आता उकड काढून घेतले. तर आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत बरोबर. आणि आता मी 18 ते 20 भाकरींचा उन्हावणी घेतला आहे, कारण की आता 18 भाकरी मला द्यायच्या आहेत पुण्याला आणि आमच्या गावामध्ये. तर अजून ऑर्डर येऊ शकते, त्याच्यामुळं मग मी 5:30 वाजताच उन्हावणी घेतला, कारण की माझ्या मदतीला आता कोणी नाही आहे. नाहीतर मग कसं आहे माहिती आहे का, ऑर्डर कॅन्सल करावी लागते आणि मग कोणाला नाही बोलायला बरोबर नाही वाटत. त्या दिवशी कशी धावपळ झाली तुम्हाला मी दाखवलेला 3-4 दिवसापूर्वी ब्लॉग टाकलेला, त्याच्यामध्ये म्हणजे कसं काही भाकरींची ऑर्डर कशी अचानकच येते अशी, म्हणजे गावातून वगैरे. आपल्यासारख्या ताईंचं कसं आहे माहिती आहे का, कुठं बाहेर गेल्या, उशीर झाला यायला किंवा काय प्रॉब्लेम झाला तर मग भाकरींची ऑर्डर देतात. नाही तर मग हॉटेलच्या वगैरे कसं त्यांचं टायमिंग फिक्स असतं. तर सकाळी मी हॉटेलच्या भाकरी दिलेले आहेत,
सकाळी 20 भाकरी दिलेल्या आहेत हॉटेलच्या. ओके. आणि मला लगेच म्हणजे त्यांच्या भाकरी बनवता बनवता अजून गावातून एका ताईंचा कॉल आला, मग त्यांना पण बनवून दिल्या. असं होतं ते. तर चला आता असो ओढवलं आता थंड झालं की लगेच पीठ मळून घेते. आणि किचनमध्ये एवढं गरम होतं ना विचारायला नको काय. पण आता काय करायचं, पोटा पाण्यासाठी तरी एवढा त्रास सहन करायलाच लागेल त्याच्यामुळे. मंडळी मशीनची स्प्रिंग तुटल्यामुळे 1-2 ते 3 वेळा मला मशीन प्रेस करावं लागते. आता आपली स्प्रिंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अंदाज नोटचे आहे. चला मंडळी आता इकडच्या थंड झाल्या, तिकडच्या थोड्याशा गरम आहेत भाकरी. पॅक करून घेते लगेच. तर कस्टमर निघाला आहे घरातून त्याच्यामुळे. चला चिन्मय शेट आले फिरून. काय रे फिरायला गेलता? काय काय बघितलं? कुठे गेलता फिरायला? काय काय बघून आला? पिक्चर बघायला गेलता? बाबा बाबा हे बघा कचोरी घेऊन आलाय. फिरायला गेलता तर तुला कचोरीच भेटली का? दुसरं काही भेटला नाही बाबा? याने तर मला वाटलं अर्धा खाल बरं, याने तर अख्खी तोंडांग घेतली हलकट. चिन्मय आता जाऊन आलाय बाहेरून आणि माझ्या भाकऱ्या पण झाल्या. आता थंड करायला ठेवल्यात भाकऱ्या. तर चला आता चिन्मयला कचोरी घेऊन आलाय. मस्त कचोरी खाते जरा. आणि आता भाकऱ्या घेऊन गेले की मला जरा बाहेर जायचं आहे कामानिमित्ताने. तर पटपट मी पण फ्रेश होते आणि मग लगेच बाहेर जाते. चिन्मय माझी दिदी त्यांच्या भाकरी द्या का? फोन करते मी दिदीला. पॅकिंग करून ठेवते, आल्यावरती दे लगेच. त्याला ते अजून एक लाडू दे. नको चिन्मय नको, त्याला जेवायला दिलं ते जेवला नाही. त्याने पण आखा लाडू त्याला पण चटरपटर खायला सवय झाली आता, जेवायला नको त्याला पहिल्याला. चला या तुम्ही पण मस्त कचोरी खायला. मला 2 लाडू घाले. बघतो कसं बघ कसं बघतो साला बघ साबण मार ना. त्याला दे बघ कसा जिराचा पण नाही देतो. असं बघतो का मागतं सगळं. एक कचोरी खाल्ली ना बाबू? 2 खाल्ले तुम्ही. 2 खाल्ल्या कचोऱ्या? तुम्ही दिली ती तिसरी. काय मग काय हगवणला का? हगवण कचोऱ्या खाते कसा? पहिला असं डॉग बघले का तो कचोऱ्या पण खाते 3-3 4 हगवणला का? मला साफ करायला लागेल तुझी घाण. चापटा पण जाम चिप्पा हलकट. जेवायला नको, चट्टर बटर दुकानावर खायला तिला. सोनूला बघ. सोनू राखवाली करते. आता दादांच्या दुकानातून घेतलंय चिकन आपण. आणि लक्की सोनूसाठी पाय घेतलं. हे बघा चिकन आणि पाय घेतलं आहे आता दादांच्या दुकानातून. जे काम होतं माझं ते आता झालेलं आहे ना. आता घरी जाऊयात आणि मस्त जेवण बनवू. चला मंडळी जाऊन आले आता कल्लेरवरून. ओके. लक्की वाट बघत होता खिडकीवर उभा राहून केव्हापासून. कोण रे? अरे गेला कुठे चिन्मय? पसारा घातली घरामध्ये, गेला कुठं? इकडे बघा फिरून आले ना. कपडे बघ कसं फेकून दिलेत सोप्यावर. आता इथं घेतले मस्त चिकन बनवायला. आणि झाकणावर पाणी ठेवून मग शिजवते. मंडळी आता जेवण शिजायला लावलं. तिकडं जेवण शिजायला ठेवले. नाही आल्यापासून पबजी खेळते. हॅलो गाईस. आल्यापासून पबजी खेळते पोरे. एअर लागले तुम्ही. चिन्मय तू का आवरात दमून आला का तिकडच्या? हा सगळ्या बेडवरती तुम्ही कपडं बॅग सगळं टाकून दिले. मी का मोलकर आहे का तुमची? अख्खा दिवस कामं करायला तुमची. मूवी देख के थक गया है. हा पिक्चर बघायला गेलं तर आवरात दमून आले तिकडच्या. बसून बसून का शरीर दुखायला लागलं का तुझा? सगळं आणून पसारा याच्यावर टाकले तुम्ही. कौन सी मूवी देखा? दृश्यम 5. मुझे पता था दृश्यम ही आएगा नाम का. क्योंकि नेक्स्ट टाइम मी दृश्यम फिरायला जायचं होतं म्हणून नाही केस बीस कापून जायला. हां तो हा नाही तर मवाली जर का हालत करून ठेवते. तू वाटच पण नाही तुझ्या अवतारावर. आग्र्यांचा पोरे असायचा. फर्स्ट टाइम हम लोग गए थे दृश्यम ही देखे. वो भी आधी मूवी देख के आधी क्यों आए? हम लोग लंच के बाद पहुंचे थे ना. अच्छा भारी पिक्चर है शुभम. दृश्यम 2 देखा था बस. बहुत भारी पिक्चर है. चला दृश्यम 5 तक आ आता गए. या पोळ्याने पसारा घातले सोप्यावर. तो आता उचलायला लागेल सगळं. एक एक हड्डी गिरा काम के उसने. लक्की मार खाएगा मेरे हाथ से.
बहुत नखरा करताय तुला गेला का होता पाणी तो गेला काय गेला ते माहिती. अरे शुभम नि चिन्मय ते कचोरी घेतली तिकडनं खायला. ते शुभमच्या म्हणजे त्याचा पिच्छा सोडी नाही. जाम आवडली ती कचोरी. अरे 3 खाया वो कचोरी, ज़्यादा खाएगा तो फिर पेट खराब होगा ना उसका. जो उसको खाने का है वो नहीं खाता है, वो जो आपण खाते हैं चक्कर पट्टर वही लगता है उसको. मागच्या जन्मात काय माणूस होता का होताच ते समजत नाही नक्की. म्हणजे जे आम्ही खातो ना ती गोष्ट त्याला पाहिजेच पाहिजे. देख चाललंय यार कसं. चला आता जेवण भाकरी तर बनवलेत. शुभ भाकरी बनाया क्या? मुझे है ना भाई खाने समय तेरे को चावल लगता है ना, कल सुबह बनाएगी चावल ना. अरे कल भी रात को चावल बनाया, आधा चावल फेंक दिए. चावल कोई मेरे घर में ज़्यादा खाता ही नहीं ना. कल दोपहर को बनाएगी, थोड़ा ही बनाएगा ना. फिर दोपहर को बनाएगी ना तो थोड़ा बचेगा तो वो शाम को खा सकते हैं, लेकिन रात को बचेगा तो नहीं सुबह खा सकते, फेंकना नहीं पड़ता है. इसलिए अभी भाकरी का ऑर्डर था ना, फिर भाकरी बनाया. म्हणजे दुपारी पण भाकरीच खाल्ल्यात आम्ही आणि आता संध्याकाळी पण भाकरींची ऑर्डर होती, तर मग घरामध्ये पण भाकरीच बनवून घेतल्या, कारण की दुपारच्या 2 भाकऱ्या शिल्लक होत्या. आणि शुभमचा काय प्रॉब्लेम आहे, त्याला दोन्ही टाईम भात लागते. रात्री भात बनवला की आमच्या घरामध्ये कोण खायला बघत नाही. तो शिल्लक राहिला की सकाळी म्हणजे तो फेकायला लागतो. सकाळी नाही खाऊ शकत भात, असा प्रॉब्लेम आहे. सकाळी म्हणजे सकाळी नाश्ता कोण करत नाही, नाही तर फोडणीचा भात वगैरे बनवून खाऊ शकतो तो, पण ही कोणी नाश्ता करत नाही त्याच्यामुळे. आणि दुपारपर्यंत मग खराब होतो तो. आता गरमी खूप आहे त्याच्यामुळे, म्हणून मी रात्री जास्तीत जास्त भाकरी बनवण्याचाच प्रयत्न करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी आपल्याला रोज ऑर्डर असतेच भाकरींची, त्याच्यामुळे मग संध्याकाळी भाकरीच असते. तर आता पण 2 ऑर्डर्स होत्या भाकरींच्या, तर मग आपल्यासाठी पण भाकऱ्याच बनवल्या. चलो आता अजून मोनिश नाही आले. किती वाजले चिन्मय? 9 साडेनऊ झाले का? चला 9 वाजल्यात आता. हे पण नाही अजून आले, मोनिश पण नाही अजून आला. कधी काय मिळेल. मंडळी लकीला झोप आले, पण पोऱ्या माझ्या बाजूच्या उठून झोपत नाही. मम्मी म्हणजे त्याला काय वाटते देवाला माहिती. बघ ना झोप आले, मी बसले नाही इथं, ते बाजूला येऊन बसले ना डुलक्याने. ते पिल्लू एवढी जागा आहे ना बाबू तुला झोपाला, मग तू बसून बसून झोपतो. हा बाबू, लोक काय बोलतील, लकीला काही झोपायला जागा पण देत नाही वे, अशा बोलतील. बाबू तिला झोप आली ना राजा, मग झोपायचे बाबू. अख्खा दिवस झोपत ते, अख्खा दिवस असंच डुलक्या देते 5-5 मिनिटं. त्या दिवशी चिन्मय जिन्यावरती बसले, डुलक्या पडला. त्या दिवशीची लक्कीची गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला. जिन्यावरती त्या पायरीवर बसते का यो, तिथं बसून बसून डुलक्या देत होता. यो कधी खाली पडला मला पण नाही. जेव्हा पडला ना ओरडला ना जोरात, तेव्हा मी धावतो झाली. बरं याला झाला काय बघितलं, ते वरून पडला खाली झोपेमध्ये. येडा येडा म्हणते तुला, सगळी येडा. बघा आता ये झोप झोप इथे, झोप इथे, झोप 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 इथे, झोप. चला आता आम्ही घेतलाय जेवायला. शुभम चिकन कसं झालंय? नमक बराबर आहे ना? तू रोज नमक मागताय, आज नाही नमक मागा, आज ठीक आहे. अच्छा चला भाकऱ्या आणि चिकन. आणि चिन्मयने इकडे पाणी भरून द्यायचं काम चालू केलं आहे. हे कसं बोलले चिकन विदाऊट वाटणाचं बनवलं आहे, वाटण पिटण नाही टाकलं आज. या मंडळी जेवायला मी दुपारच्या भाकरी घेतल्या जेवायला मस्त. आता वाजल्यात 10 बरोबर. हा मोनिशला कॉल केला, मोनिश बोला मला आज खूप जास्त उशीर होईल, तुम्ही जेवून घ्या. मी नाश्ता पाणी केला आहे, राहिल्यावर जेव. चल या जेवायला मस्त मस्त चिकनवर ताव मारूयात. दुपारची भाकर आहे, गरम पण नाही गेली. डब्यामध्ये नव्हतं ठेवलं ना, म्हणून जास्त कडक झालं. ते डब्यामध्ये ठेवल्यावर ते नरम राहतात भाकरी. लिंबू सगळा, पण पोरा अजिबात काही करीत नाही. इकडे बघा मोनिशच्या गाडीचा उजेड याला दिसला खिडकीतून. हा धावत धावत रूममधून बाहेर. चला भाऊ आला, मोनिश आला. अरे मोनिश आला. सोनू दादा आला का? सोनू दादा कुठे आहे? बाबा बाबा
सुसाट पडायला सुसाटला सोनू. चला मोनिश आलाय आता आणि वाजल्यात किती तुम्हाला सांगू का मंडळी, 11:15 बरोबर वाजल्यात. 10:44 झाल्यात तेव्हा हा पोरगा घरी आलाय. हा बघा, हा कुटुंब बघतो बघा मोनिशला. हा म्हणजे तुला ब्लॉगमध्ये नाही दाखवलं म्हणून तुम्ही आवाज दिला का? कर भू कर एकदा. दादा आलाय ना बाबू, दादा. त्याला भाऊच्या गाडीचं उजेड दिसले ना म्हणून. कसं उभा राहिले बघा ना पोऱ्या. काय करायचं आहे लक्कीचा, म्हणजे काय करायचं. लक्की दादा तुझा नाही, सोनूचा दादा आहे तो. लकू सोनूचा दादा आहे, सोनूचा. तिला बांधून ठेवले म्हणून बाहेर येऊ शकत नाही ना. ते एका उडीने तो डायरेक्ट वरती बसला असतं तिथं. सोनूचा दादा आहे रे तो, सोनूचा. तुझा नाही लक्की, सोनूचा दादा आहे, सोनूचा. हे कुतवाला कुतवाला. कर पुकर पुकर. सोनू कुतवाला, सोनू कुतवाला. जा रे जा 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 घे जा. तांगरी तांगरी जेवून झाली जा. आता का गाडी आणायला रे तू? बॅटरी आणायला दा सांगला. तोंडा करा बघत राहिले त्याच्या. पाय दुखते, तू कामा करून झाला तिकडं. तो जाऊन कंपाऊंड वरती टांगते तिकडे ना, बघते. घे तर तू हात कर.